नमस्कार सगळ्यांचं आजच्या तासिकेमध्ये मी स्वागत करतो. एका मोठ्या खंडानंतर पुन्हा आपली ही व्याकरणाची अभ्यासिका सुरू होते आहे. या तासिकेमध्ये एका नव्या घटकाला आपल्याला आजपासून प्रारंभ करायचा आहे. आत्तापर्यंतच्या साधारणतः 40 तासिकांमधून आपण व्याकरणामधील मूलभूत संकल्पनांचा विस्ताराने विचार केलेला आहे. व्याकरण हे मूलतः शब्दांचा अभ्यास करणार आणि शब्दाशब्दांमधील परस्पर अन्वय, ज्याला आपण संबंध म्हणतो, यावर भाष्य करणारं शास्त्र आहे. आणि म्हणून व्याकरणाला शब्दशास्त्र असंही म्हटलं जातं. आणि शब्दांशी संबंधित असणाऱ्या ज्या निरनिराळ्या संकल्पना वर्णविचारापासूनच्या आहेत, ज्याचा आपण विस्ताराने विचार केला. शब्दांचे परस्पर संबंध पाहत असताना ज्या निरनिराळ्या क्रियाप्रतिक्रिया या शब्दांमध्ये घडतात, याचाही विस्ताराने विचार आपण केला. पण शेवटी व्याकरण हे जरी शब्दशास्त्र असलं, शब्दांचा अभ्यास करणारं शास्त्र असलं, तरी शब्दांची जी उपयुक्तता असते ही नेहमीसाठी वाक्याच्या संदर्भामध्ये असते. शब्द हा जोपर्यंत कोशामध्ये आहे, शब्दकोशामध्ये, तोपर्यंत एक आदर्श अशी वस्तू असतो. पण हा शब्द जेव्हा प्रत्यक्ष तुमच्या भाषिक उपयोजनामध्ये येतो, भाषिक उपयोजनामध्ये म्हणजे प्रत्यक्ष भाषिक व्यवहारामध्ये, वापरामध्ये, मग ते लिहिणं असेल किंवा बोलणं असेल, तेव्हाच त्या शब्दाची उपयुक्तता आपल्या लक्षामध्ये येत असते, किंवा एकूण आपल्या भाषिक व्यवहारामध्ये त्या शब्दाचं असणारं स्थान आपल्याला लक्षात येत असतं. म्हणजे आपण आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये कर्ता शिकलो, कर्म शिकलो, क्रियापद शिकलो, शब्दांच्या जातींमधल्या निरनिराळ्या जाती शिकलो, क्रियापदाच्या अनुषंगानं काळ आणि तत्सम विचार आपण तपासून पाहिला. विभक्ती, प्रत्यय आणि आख्यात विचारांच्या संबंधानं आपण शब्दांचं परस्परांशी असणारं नातं लक्षात घेतलं. परंतु हे सगळं लक्षात घेत असताना आपण विचार करत होतो तो वाक्याचाच. शेवटी शब्दाला जी यथार्थता प्राप्त होते, शब्दाला जी अर्थपूर्णता प्राप्त होते, ती वाक्याच्या संदर्भामध्ये असते. आणि म्हणून लहानातलं लहान छोटं वाक्य असेल किंवा प्रदीर्घ वाक्य असतील, या सर्वांमध्ये हा शब्द खऱ्या अर्थानं शोभून दिसत असतो किंवा त्याची उपयुक्तता सिद्ध होत असते. आणि म्हणून अनेक व्याकरणकारांच्या मते, अभ्यासकांच्या मते, शब्दविचारापर्यंतच, शब्दांच्या संबंधांपर्यंतच व्याकरणाची कक्षा असली तरी आपल्याला त्याच्या पुढेही सरकावं लागतं. याच अभ्यासाचा एक प्रमुख भाग म्हणून आजपासून आपण वाक्य पृथक्करण या आपल्या अभ्यास घटकाला प्रारंभ करत आहोत. मी मोठं शीर्षक मुद्दामून वर दिलेलं आहे, वाक्य व वाक्याचे प्रकार, ज्यालाच व्याकरणामध्ये वाक्य पृथक्करण असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? वाक्य पृथक्करण. जे वाक्य असतं ते वाक्य त्याचा अभ्यास करणं, त्याची पृथगात्मता शोधणं. पृथगात्मता शोधणं म्हणजे काय? की त्या वाक्यामध्ये असणारे त्याचे प्रकार, त्या वाक्याचं असणारं स्वरूप, याविषयीचा काही विचार लक्षात घेणं, याला वाक्य पृथक्करण असं म्हटलं जातं. विशेषतः निरनिराळ्या परीक्षांमध्ये, विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये, मग ती शालेय स्तरावर होणारी बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, टॅलेंट सर्च एक्झाम असते, सारखी एक्झाम असते, किंवा अगदी स्पर्धा परीक्षा MPSC UPSC सारख्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा मिश्र वाक्य ओळखा, संयुक्त वाक्य ओळखा, वाक्यातील विधेय ओळखा, वाक्यातील उद्देश ओळखा, या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते सांगा, असे खूप प्रश्न पडलेले असतात. आणि या सर्व संकल्पनांमध्ये ज्याला आपण काय म्हणूया की विरोधाभासापेक्षा किंवा टोकाच्या विरोधापेक्षा साम्य अधिक आहे, सारखेपणा अधिक आहे.
सारखेपणा अधिक आहे. आणि त्यामुळं मग आपण कधी कधी उद्देशालाच विधेय म्हणतो, विधेयालाच उद्देश म्हणतो. जे मिश्र वाक्य असतं त्याला आपण संयुक्त वाक्य म्हणतो. केवल वाक्य तर खूप सोपं असतं ज्याला शुद्ध किंवा केवल वाक्य म्हटलं जातं, हे सोपं असतं. पण तिचं सुद्धा कधी कधी आपण गडबड करतो. बऱ्याचदा आपल्याला लिहित असताना किंवा ऐकत असताना वाचत असताना एक गोष्ट अशी माहीत झालेली असते की क्रिया, कर्ता, कर्म, क्रियापद या क्रमाने आपण वाक्यरचना साधारणतः करतो. म्हणजे वाक्यामध्ये कर्ता असतो, वाक्यामध्ये कर्म असतं, आणखीन अखेरीस वाक्यामध्ये क्रियापद येतं, अशी एक आपली धारणा बनलेली असते. आणि सर्वसाधारणतः उदाहरणंसुद्धा आपण जे अभ्यासलेली असतात ते याच प्रकारांची अभ्यासलेली असतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की सुरुवातीला जो असतो वाक्यामध्ये तो कर्ता असतो, मध्ये जे असतं ते कर्म असतं, आणि अखेरीस जे येतं ते क्रियापद असतं. पण आपल्या मराठीसारख्या भाषेमध्ये किंवा बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आपल्याला ही एक स्वतंत्रता, ज्याला आपण लवचिकताही म्हणू शकतो, ही दिसते की कर्ता, कर्म, क्रियापदांच्या स्थानामध्ये होणारी जी अदलाबदल आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसते. आणि त्यामुळे ही मग युकात संयुक्त वाक्यामधलं मुख्य कुठलं, गौण कुठलं किंवा केवल कुठलं, हे ओळखत असताना एक साध्या चुका आपल्याकडनं होत असलेले आपल्याला दिसतात. आणि म्हणून इथून पुढच्या 1-2-3 तासिकांमध्ये आपण हे वाक्य पृथक्करणशास्त्र आहे काय आणि त्याचं महत्त्व काय आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वाक्य म्हणजे काय पहिल्यांदा विचार आपण करू. जरी व्याकरण हे शब्दशास्त्र असलं तरी ते शेवटी वाक्याच्या संदर्भामध्ये त्याचा विचार करावा लागतो, हे विधान आपण पाहिलं. इथं वाक्य ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागते. पृथक्करणशास्त्र कशाचं करायचं आहे, आपल्याला समजून घ्यायचं आहे वाक्याचं. तर वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे एक पूर्ण विचार ज्यातून व्यक्त होतो असे विधान, याला आपण काय म्हणतो, वाक्य म्हणतो. त्या शब्दसंघटनेमधनं, ती शब्दसंघटना अशी शब्दसंघटना असते वाक्याची की ज्यातून एक कंप्लीट मिनिंग, ज्याला आपण म्हणूया पूर्ण विचार ज्याला म्हणूया, हे हा आपल्यापर्यंत पोहोचत असतो. कुठलाही अर्धवट विचार राहत नाही. आणि म्हणून पूर्ण विचार ज्यातून व्यक्त होतो असे विधान किंवा अशी शब्दसंघटना असंही म्हटलं तर चालतं. असं विधान किंवा अशी शब्दसंघटना म्हणजे वाक्य होय. ही वाक्याची एक ढोबळ परंतु साधी आणि सुटसुटीत अशी व्याख्या आहे. वाक्य कशाला म्हणायचं, साधी गोष्ट आहे की ज्यातून एक पूर्ण विचार आपल्यासमोर व्यक्त होत असताना आपल्याला दिसतो, आपल्याला कळत असतो, असं आपल्याला जाणवतं. आणि म्हणून हे जे वाक्य असतं कधी कधी अगदी 2 शब्दांमधनं सुद्धा व्यक्त होतं, अल्प शब्दांनी सुद्धा व्यक्त होणारं वाक्य असतं. वारा सुटला सारखं वाक्य. वाक्यच आहे. किती शब्द आहेत त्याच्यामध्ये, 2 शब्द आहेत. 2 शब्दांमधनं सुद्धा वाक्य होत असलेलं आपल्याला दिसतं. कधी कधी काय होतं की एखाद्या शब्दयोगी अव्ययाचं किंवा एखाद्या उभयन्वयी अव्ययाचं सहकार्य घेऊन आपण अधिक शब्दांनी युक्त अशी निरनिराळी वाक्य तयार करतो एकाच वाक्यामध्ये. उदाहरणार्थ, वारा सुटला आणि पाऊस आला. वारा सुटला आणि पाऊस आला. इथं काय आहे, आणि हे उभयान्वयी अव्यय आपल्यासमोर आलेले, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय इथं आलेलं आपल्याला दिसतं. वारा सुटला आणि पाऊस आला. आता इथं हेही क्रियापद आहे आणि इथं हेही क्रियापद आहे. वाक्यामध्ये वाक्याला परिपूर्णता कशाने प्राप्त होत असते, वाक्याला परिपूर्णता आपण पाहिलं की क्रियापदाने प्राप्त होत असते. अर्थदृष्ट्या वाक्याला परिपूर्णता आणणं हे काम कुणाचं आहे, हे काम क्रियापदाचं आहे. म्हणून या 2 शब्दांच्या वाक्यामध्ये सुद्धा हे क्रियापद आपल्याला दिसतं. हे कृदंत आहे का, धातू साधित आहे का, नाही, हे पूर्ण क्रियापद आहे. पूर्ण क्रियापद हा शब्दप्रयोगच मुळात चुकीचा आहे. जे पूर्ण असतं तेच क्रियापद असतं.
म्हणजे क्रियेच्या अर्थानं म्हणतोय, जी क्रियेला पूर्णता देतं त्यालाच आपण क्रियापद म्हणतो. इथं ही पूर्ण क्रिया, सुटण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे वाऱ्याची. इथंही सुटलेलं आहे आणि इथंही आलेलं आहे. इथं वारा सुटलेला आहे आणि पाऊस आलेला आहे. इथं या दोघांमधला संबंध स्पष्ट करण्याचं काम इथं या वाक्यानं केलेलं आपल्याला दिसत. वेगवेगळ्या प्रकारांची वाक्य आपण करत असतो. जर वारा सुटेल तर पाऊस पडेल. जर तरची परिभाषा पाहायत आलेली इथं सुद्धा. ही वाक्यविधानं तुमच्या वह्यांमध्ये लिहून घेत चला, मी फलकावर लिहितोय तशी. इथं सुद्धा पहा, जर वारा सुटेल तर पाऊस पडेल. अशा निरनिराळ्या प्रकारांची वाक्यरचना आपण बोलत असताना, लिहित असताना करत असतो. आणि आपलं बोलणं, आपलं लिहिणं अधिक समृद्ध, अधिक यथार्थ करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. आता ही सगळी वाक्य जरी आपण पाहिली किंवा यानंतर जी निरनिराळी उदाहरणं आपण घेऊ वाक्य म्हणून, ती वाक्य जरी पाहिली तरी त्यात लक्षात असं येतं आपल्याला की प्रत्येक वाक्यामध्ये कोणाविषयी तरी बोललं गेलेलं असतं. कोणाविषयी तरी बोललं गेलेलं असतं, कोणाविषयी तरी सांगितलेलं असतं. आणि म्हणून ज्याबद्दल बोलायचे आहे, ज्याबद्दल बोलायचे किंवा सांगायचे आहे, अशा वाक्यातील घटकाला आपण काय म्हणतो? उद्देश म्हणतो. लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाचा भाग सुरू होतो आपल्या वाक्य पृथक्करणातला. त्याला काय म्हणतो आपण? की आपल्याला ज्याबद्दल बोलायचं आहे, ज्याच्या उद्देशानं बोलायचं आहे, ज्याच्याबद्दल काही सांगायचं आहे, त्याला आपण काय म्हणतो? उद्देश. अशा वाक्यातील घटकाला आपण उद्देश म्हणतो. आणि या उद्देशाबद्दल जे आपण बोलतो, जे आपण सांगतो, कुणाबद्दल? उद्देशाबद्दल, त्याला विधेय म्हटलेलं असतं. प्रत्येक वाक्यामध्ये हे दोन घटक असतातच. वाक्य कुठलंही असो, आपण प्रकारच जाणार आहोत आता. वाक्य कुठलंही असो, प्रत्येक वाक्यामध्ये उद्देश असतो आणि प्रत्येक वाक्यामध्ये विधेय असतं. या वाक्यातलं उद्देश ओळखा, या वाक्यातलं विधेय ओळखा, हे प्रश्न इथं उपस्थित होतात. उद्देश कशाला म्हटलेलं आहे? की ज्याबद्दल बोलायचे आहे, ज्याबद्दल सांगायचे आहे, तो काय असतो? वाक्यातला उद्देश हा घटक असतो. आणि या उद्देशाबद्दल जे आपण बोलतो प्रत्यक्ष, जे आपण सांगतो प्रत्यक्ष, त्याला आपण काय म्हणतो? विधेय म्हणतो. काही वाक्य लिहू इथं आणि मग त्या वाक्यामधनं हे उद्देश आणि विधेय या दोन संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करू. या अत्यंत मूलभूत स्वरूपाच्या संकल्पना वाक्य पृथक्करणाच्या संदर्भातल्या आहेत. काही आपण पाहू. उदाहरणार्थ, मनुष्य, काही वाक्य लिहितोय क्रमाक्रमानं. बुद्धिमान, प्राणी आहे. कुणाचा आक्षेप असायचं काही कारण नाही वाक्याला आहे. मनुष्य बुद्धिमान प्राणी आहे. रामराव घरी जातात. रामराव घरी जातात. रामाने रावणास मारले. या वाक्याशिवाय उदाहरण पूर्णच होत नाही कुठलं व्याकरणात. रामाने रावणास मारले आहे की नाही? आपण काय पाहतोय वाक्यामध्ये? 2-3 वाक्य लिहिली इथं, 1, 2 आणि 3. या वाक्यामध्ये हा जो मनुष्य आहे, हे जे रामराव आहेत, हे जे रामभाऊ आहेत,
ही या वाक्यातली उद्देश्य आहेत. ही या वाक्यातली उद्देश्य आहेत. कारण यांच्याबद्दल आपण बोलतोय. कुणाबद्दल बोलतोय? मनुष्याबद्दल बोलतोय. इथं या वाक्यामध्ये कुणाबद्दल बोलतोय? रामराव घरी जात आहेत. कोण घरी जात आहे? रामराव घरी जात आहेत. इथं रामाने रावणास मारलं. कोण कुणास मारलेले? रामानं मारलेले. कुणास मारले? हे विधेयामध्ये येऊन जाईल. ही काय आहेत? ही पहिली तिन्ही अधोरेखिते जी आहेत हे उद्देश्य आहेत. उद्देश्य त्यांच्याबद्दल आपल्याला सांगायचं, त्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं. आणि हा जो उर्वरित भाग आहे वाक्याचा, हा जो वाक्याचा भाग आहे तो विधेयामध्ये मोडतो. कशामध्ये मोडतो? विधेयामध्ये मोडतो. मनुष्य कसा आहे? बुद्धिमान प्राणी आहे. मनुष्याबद्दल आपण काहीतरी सांगतोय. किंवा रामराव काय करतायत? घरी जात आहेत. रामाने काय केलंय? रावणास मारलेले. हे त्याचं विधेय. विधी म्हणजे कृती एखादी. विधी हा शब्द आपण पाहिलेला आहे विधेयमध्ये. विधी म्हणजे कृती असते कुठली तरी. साधं सरळ आहे की ज्याच्यामध्ये क्रियापद दडलेलं असतं ते विधेय असतं. वाक्याच्या ज्या भागामध्ये क्रियापद दडलेलं असतं ते वाक्याचं विधेय असतं. आणि स्वाभाविकच वाक्य ज्यांच्या कर्तृत्वामुळे घडतं ती क्रिया, ते जे कर्ते असतात हे इथं उद्देशस्थानी असलेले आपल्याला दिसतात. परंतु असं प्रत्येक ठिकाणीच घडतं असं नव्हे. पुढे जेव्हा निरनिराळी वाक्यांचे प्रकार आपण पाहू तेव्हा कर्ता हाच उद्देश असतो आणि क्रियापदाशी संलग्न असणारी वाक्यातील शब्द किंवा वाक्यांश बाकीचे हे विधेय असतात. अशा पद्धतीचा ठोकताळा डोक्यामध्ये बसू द्यायचा नाही. इथं फक्त आपल्याला ही गोष्ट दिसते की इथले जे कर्ते आहेत हे कर्ते उद्देशस्थानी आहेत आणि उर्वरित वाक्यांश जो आहे तो कसा आहे? विधेय आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. तर ही कुठल्याही वाक्यामध्ये, मग ते शुद्ध किंवा केवल वाक्य असो, मिश्र वाक्य असो किंवा संयुक्त वाक्य असो किंवा त्यांचे पोट प्रकार असोत निरनिराळे, या प्रत्येक प्रकारामध्ये विधेय आणि उद्देश हे दोन महत्त्वाचे घटक असतात. हे असल्याशिवाय वाक्य नावाची गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही. ही एक बाब आपण लक्षात घ्यायची. ठीक आहे? याच्यात काही अडचण नाही ना कुणाला आत्तापर्यंतच्या विवेचनामध्ये? ठीक आहे. आता ही सगळी चर्चा समोर ठेवून आपल्याला आपल्या शीर्षकातील उल्लेखाप्रमाणे वाक्यांचे प्रकार समजून घ्यायचे. आज प्रस्तावना करतो आजच्या तासिकेमध्ये. पुढच्या 1-2 तासिकांमध्ये यांचा विस्ताराने विचार येऊन जाणार. इथं आपल्याला वाक्यांचे प्रकार पाहिजेत. वाक्यांचे 3 प्रमुख प्रकार असतात. वाक्यांचे 3 प्रमुख प्रकार असतात. पहिला शुद्ध वाक्य, यालाच केवल असंही म्हटलं जातं. शुद्ध वाक्य, मिश्र वाक्य व संयुक्त वाक्य. शुद्ध, मिश्र व संयुक्त असे वाक्याचे 3 प्रमुख प्रकार पडतात असं आपल्याला दिसतं. यातलं पहिलं जे शुद्ध वाक्य, केवल वाक्य. शुद्ध आणि केवल या शब्दांमधला अर्थ लक्षात येतो तुम्हाला की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयोग झालेला नाहीये, गुंतागुंत नाहीये, सुटसुटीत आहे, साधं सरळ आहे. ते केवळ काय आहे? वाक्य आहे. की ज्या वाक्यात लिहित असाल तुम्ही, असं मी गृहीत धरतोय, ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते त्यास आपण काय म्हणूया? त्यास शुद्ध किंवा केवल वाक्य म्हटलं जातं. एकच विधेय आहे, एकच उद्देश आहे, ते वाक्य कसं असतं? केवल वाक्य असतं. उदाहरणार्थ, तो तेथेच
राहिला, तो तेथेच राहिला. कुणाबद्दल बोलतोय आपण? त्याच्याबद्दल बोलतोय. म्हणून वाक्यातला उद्देश काय आहे? तो, हा जो कर्ता आहे, हा या वाक्यातला उद्देश आहे. आणि विधेय किती आहे? एकच आहे. क्रियापद राहिला एकच आहे. मग ते क्रियापदाचं रूप कुठलंही असेल, काळ कुठलाही असेल, प्रथम पुरुष असेल, द्वितीय पुरुष असेल, वर्तमानकाळी असेल, भूतकाळी असेल, आज्ञार्थी असेल, विद्यार्थी असेल, काही असेल, संकेतार्थी असेल, क्रियापद. पण एकच क्रियापद आहे. एकच विधेय म्हणजे काय? एकच क्रियापद आहे. एकच विधेय उद्देश आणि एकच विधेय असं ज्या वाक्यामध्ये असतं त्यास आपण काय म्हणतो? केवल किंवा शुद्ध वाक्य. ईश्वराचे रूप, ईश्वराचे रूप निर्मल व निराकार आहे. आता अशी फसवी वाक्य कधी कधी परीक्षेमध्ये पडतात. इथं व हे उभयनमयी अव्यय आहे. मग आपल्याला असं वाटतं की इथं आता हे संयुक्त वाक्य किंवा मिश्र वाक्य आहे, दोन वाक्यांचा समावेश इथं झालेला आहे असं आपल्याला वाटू शकतं. परंतु क्रियापदाकडे जर आपण लक्ष दिला, म्हणजे क्रियादर्शक शब्द किती आहे? क्रियापद जरी समजा एक असलं तरी क्रियादर्शक शब्द खाली दुसरा कुठला आलाय का इकडं? मग धातू साधित किंवा ज्याला आपण कृदंत म्हणतो, अलीकडे कुठं आलाय का? नाहीये. तर दुसऱ्या वाक्याचा आपल्याला इथं दुसऱ्या वाक्याची शक्यता आपल्याला दिसली असते. इथं एकच वाक्य आहे, फक्त हे इथं समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय व इथं आलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे गोंधळात जायचं नाही. विधेय किती आहे? एकच आहे. आणि कुणाबद्दल बोललं जातंय? ज्या ईश्वराबद्दल बोललं जातंय ते उद्देश सुद्धा वाक्यामध्ये कसं आहे? एकच आहे. आणि त्यामुळं हे साधं किंवा केवल वाक्य आहे असं आपल्याला म्हणता येतं. मी त्याला वंदन करतो. कुणाबद्दल बोललं जात आहे? माझ्याबद्दल बोललं जाते. उद्देश काय बोलण्याचा? वाक्याचा रोख कुणीकडे? माझ्याकडे. म्हणून हे उद्देश आहे. आणि बाकी सगळे विधेयामध्ये बोलणारे भाग आपल्याला वाक्यातले दिसतात. म्हणून केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्यास आपण काय म्हणतो? काय म्हणतो पूर्वा? त्यास आपण शुद्ध किंवा केवल वाक्य आपण म्हणतो. आता बऱ्याचदा असंही असतं, बऱ्याचदा असंही होतं वाक्यामध्ये की प्रत्येक वाक्यामध्ये एक मुख्य वाक्य असतं. आता आपण मिश्र वाक्याकडे संयुक्त वाक्याकडे जातोय पुढं. आता मिश्र वाक्य किंवा संयुक्त वाक्य कसे तयार होतात? अर्थातच ज्यामध्ये अनेक विधेय आणि अनेक उद्देश असतात तिथं संयुक्त आणि मिश्र वाक्य अस्तित्वात येत असलेले आपल्याला दिसतात. ही मिश्र आणि संयुक्त वाक्याची डेफिनेशन आहे. पण आता ही जी मिश्र किंवा संयुक्त वाक्य तयार होतात ती कशी तयार होतात? या प्रक्रियेचा, या प्रोसेसचा सुद्धा विचार करायचा आहे आपल्याला. तेव्हा लक्षात असं येतं की प्रत्येक वाक्यामध्ये एक मुख्य किमान एक मुख्य वाक्य असतं आणि अन्य गौण किंवा अवलंबी वाक्य असतात. लक्षात घ्या. प्रत्येक वाक्यामध्ये, मग ते मिश्र वाक्य आपण पाहणार आहोत पुढं किंवा संयुक्त वाक्य पाहणार आहोत, त्याच्यामध्ये किमान एक मुख्य वाक्य असतं. आता मुख्य वाक्य म्हणजे काय? मुख्य वाक्य म्हणजे त्या संयुक्त किंवा मिश्र वाक्यातील, आपण उदाहरण पाहणार आहोत पुढं, उदाहरण पाहिल्यानंतर अधिक चांगल्या रीतीने लक्षात येईल. त्या मिश्र किंवा संयुक्त वाक्यातील प्रमुख उद्देश आणि प्रमुख
विधेय जेव्हा एकापेक्षा अनेक वाक्य येतील, केवल वाक्य किंवा साधी वाक्य, तेव्हा काय होईल त्याच्यामध्ये? एकापेक्षा अनेक उद्देश असतील, एकापेक्षा अनेक उद्देश असतील. विधेय आणि उद्देश असतील एकापेक्षा, परंतु त्या अनेक उद्देशांमध्ये किंवा त्या अनेक विधेयांमध्ये कोणतं प्रमुख आहे उद्देश आणि कोणतं प्रमुख विधेय आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ज्या संयुक्त वाक्यातील केवल वाक्यात किंवा ज्या मिश्र वाक्यातील केवल वाक्यात प्रमुख उद्देश आणि प्रमुख विधेय असतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला मुख्य वाक्य म्हणतो. आणि बाकी अन्य वाक्यांना काय म्हणतो आपण? गौण किंवा अवलंबी वाक्य म्हणतो. ती गौण का असतात? ती अवलंबी काय असतात? त्या मुख्य वाक्यावर ती आधारलेली असतात. आता पाहूया आपण काही उदाहरण पाहू. इथं उदाहरण पाहिलं नाही एक की मी काय लिहिलंय किंवा मी काय म्हटलंय हे आणखीन सुस्पष्टरित्या तुम्हाला कळून जाईल. जो मनुष्य चोरी करतो, जो मनुष्य चोरी करतो, वाक्य लिहा माझ्यासोबत तुम्ही, त्यास शिक्षा होते. काय लिहिलंय मी इथं आता? जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. यातलं मुख्य वाक्य कुठलं? मुख्य वाक्यावर अन्य वाक्य अवलंबून असते आणि मुख्य वाक्य ते असतं. उत्तर देत असताना किंवा लिहित असताना विचार करायचा. मुख्य वाक्य ते असतं ज्याच्यामध्ये मुख्य विधेय आणि मुख्य विधेय अस्तित्वात असतं. मुख्य विधेय आणि मुख्य उद्देश तिथं वास करतो, त्या वाक्यामध्ये असतो. जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते. क्रियेच्या दृष्टीने मुख्य वाक्य हे पूर्ण वाक्य असतं. ठोकताळा सांगतोय त्यातला. क्रियेच्या दृष्टीने मुख्य वाक्य हे पूर्ण वाक्य असतं. इट्स अ कंप्लीट स्टेटमेंट. त्यास शिक्षा होते हे या वाक्यातील मुख्य वाक्य आहे. त्यास शिक्षा होते कारण तो चोरी करतो. जो मनुष्य चोरी करतो. आता जो मनुष्य चोरी करतो यातनं पूर्णार्थाचा बोध होतो का? इथं करतो हे कृदंत आहे, धातुसाधित आहे. वाक्य पूर्ण होण्यासाठी कशाची गरज असते? क्रियापदाची. इथं क्रियापद आहे का? क्रियादर्शक पद आहे पण क्रियापद आहे का? इथं क्रियापद नाही. क्रियापद कुठं आहे? पुढं आहे. त्या शिक्षा होते. होते हे क्रियापद आहे. आणि म्हणून वाक्य अर्थदृष्ट्या जेव्हा परिपूर्ण होतं ते केवल वाक्य, ते पूर्ण वाक्य होतं. इथं हे विधेय आहे, क्रियापद आहे आणि हा उद्देश आहे. आता जो मनुष्य चोरी करतो इथं वाक्य अर्थदृष्ट्या पूर्ण ठरत नाही आणि म्हणून हा जो वाक्यांश आहे हा वाक्यांश या वाक्यावर अवलंबून आहे असं आहे आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे काय इथलं अशा रचनेत हे मुख्य वाक्य आहे. हे काय आहे? हे मुख्य वाक्य आहे. म्हणून तुम्ही लिहा वाटलंच तर वहीमध्ये हे लिहिलं असेल की या वाक्यात त्यास शिक्षा होते हे मुख्य वाक्य आहे आणि जो मनुष्य चोरी करतो हे गौण वाक्य आहे किंवा अवलंबून असणारं वाक्य आहे. अजून काही सांगता येईल की आज तासिका होणार असे सरांनी सांगितले. आता वरचाच नियम खाली लागू पडतो.
हा, इथं पहा, असे सरांनी सांगितले, हे पूर्ण क्रियापद आहे. इथं क्रियादर्शक पूर्ण पद आहे, सांगण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे. पण आज तासिका होणार या भागामध्ये आपल्याला अर्थाची अपूर्णता जाणवायला लागते. हा वाक्याचाच भाग आहे, परंतु हा वाक्याचा भाग या मुख्य वाक्यावर अवलंबून असलेला आपल्याला दिसतो. म्हणून हे काय आहे, हे मुख्य वाक्य आहे. आणि या वाक्यावर अवलंबून असणारं हे जे आहे आज तासिका होणार, हे काय आहे, गौण वाक्य आहे. लक्षात येते ना? लक्षात येत नाहीये? काय लक्षात येत नाही सांगा तुम्हाला? म्हणजे तुमची शंका जरी कळेल तरी मला मग त्याचं उत्तर देता येईल. नाही नाही, एक लक्षात घे, आज तासिका होणार हा एवढंच वाक्य जर असलं असतं, असे सरांनी सांगितले, हे हा पुढचा भाग त्याच्यामध्ये नसला असता, तर हे केवळ वाक्य आहेच आहे. आज तासिका होणार ठामपणे सांगितलं जाते, आज तासिका होणार. इथं उद्गार चिन्हही देऊ शकता तुम्ही, होऊ शकतं. परंतु हे आणि हे दोन विधानं या ठिकाणी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यातलं मुख्य कुठलं आणि त्यातलं गौण कुठलं हे आपल्याला सांगावं लागतं. आता दोन्ही वाक्यांचा एकत्र विचार करतोय आपण. आज तासिका होणार असे सरांनी सांगितले, याच्यामध्ये क्रियेच्या दृष्टीने पूर्ण पद कुठलं आहे? सांगितले हे पूर्ण पद आहे, सांगितले हे पूर्ण पद आहे. आणि म्हणून जिथं क्रिया पूर्ण होते, आणि केवळ क्रिया पूर्ण होतेच इतकाच भाग नाही त्याच्यामध्ये, तर त्याचसोबत जी या दोन्ही वाक्यांनी मिळून बनणारा एकत्र अर्थ आहे, या दोन्ही वाक्यांनी मिळून होणारा जो पूर्ण आज तासिका होणार असे सरांनी सांगितले. किंवा वरच्या वाक्यामध्ये जो मनुष्य चोरी करतो त्यास शिक्षा होते, मुख्य घटना काय आहे? शिक्षा होण्याची घटना आहे. किंवा एखाद्या कृतीचा परिणाम सांगितलेला आहे, एखादी कृती केल्यानंतर काय होतं? व्यायाम केल्यानंतर बल मिळतं, व्यायाम केल्यानंतर बल मिळतं, काय बरोबर आहे ना? तसं चोरी केल्यानंतर काय होतं? शिक्षा होते. म्हणजे शिक्षा होणं ही या एकूण वाक्यार्थात महत्वाची गोष्ट आहे, किंवा सरांनी सांगणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून हे मुख्य वाक्य आणि हे गौण वाक्य आहे असं आपल्याला दिसतं. लक्षात येते? आणखीन काही लिहून घ्या, थोडंसं लिहून घ्या आणखीन, म्हणजे आपल्याला पुढं सरकता येईल. शेवटचे काही मुद्दे आहेत आपले. ज्या वाक्यात दोन किंवा अधिक प्रमुख वाक्य असतात, दोन किंवा अधिक प्रमुख वाक्य असतात, त्यास संयुक्त वाक्य म्हणावे. ह्याचा विस्ताराने विचार प्रत्येक स्वतंत्ररित्या करणार होतो आपण. उदाहरणार्थ, तो आला आणि लगेच गेला. तो आला आणि लगेच, संपलं का? तो आला आणि लगेच गेला असं वाक्य आहे. आता या वाक्यामध्ये पहा, येण्याची क्रिया आणि जाण्याची क्रिया दोन्ही गोष्टी समसमान आहेत. दोन्ही गोष्टी कशात? समसमान आहेत. जेव्हा वाक्यात एकापेक्षा अधिक
एक किंवा अधिक प्रमुख वाक्य असतात. प्रमुख वाक्याचं डेफिनेशन काय केलं आपण? की विधेय आणि उद्देश तिथं अस्तित्वामध्ये असतं. इथं तो आला या वाक्यामध्ये, हे विधेय आहे आणि हे काय आहे? उद्देश आहे. इथं सुद्धा हे विधेय आहे आणि हे उद्देश आहे. या गोष्टी अस्तित्वात दिसतात. अर्थदृष्ट्या दोन्ही वाक्य बरोबरीची असलेली आपल्याला दिसतात. कुठलंही वाक्य एकमेकांवर अवलंबून नाही आहे अर्थाच्या दृष्टीने, आणि म्हणून याला संयुक्त वाक्य म्हणतो आपण. तर अशा पद्धतीने मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवल वाक्य असे वाक्यांचे 3 निरनिराळे प्रकार होतात. ह्यांचे पोटप्रकारी आहेत, यांचा विचार आपल्याला करायचा आहे. आपण तो प्रत्येकाचा स्वतंत्ररित्या स्वतंत्र तासिकांमध्ये विस्तारण करणार आहोत. आजच्या तासिकेपुरतं मला असं वाटतं इतकं पुरेसं आहे. धन्यवाद.